नमस्कार मित्रांनो, स्टार ग्राफ या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. मला का जाब विचारताय? सूरजलाच विचारा. धनंजय पवार संताप अनावर. नक्की विषय काय आहे हे पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओला पर्यंत नक्की पहा. बिग बॉस मराठीचे 6वे पर्व लवकरच सुरू होणार आहे. दरम्यानच 5व्या पर्वातील सदस्यांमध्ये अजूनही ताणतणाव दिसत आहे. 5व्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण नुकताच लग्न बंधनात अडकला. त्याच्या लग्नात जान्हवी किल्लेकर, धनंजय पवार, योगिता चव्हाण यांनी हजेरी लावली. सूरजने लग्नानंतर त्याच्या नवीन घरात प्रवेश केला. सूरजच्या नवीन घरासाठी मीच फर्निचर देणार असे आश्वासन धनंजय पवारने दिले होते. मात्र आता नेटकरी कमेंट करत डीपी दादाला जाब विचारत आहेत. सूरजला फर्निचर का दिलं नाहीस असं विचारत आहेत. यावर धनंजय पवारने व्हिडिओ शेअर करत संतापत प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की त्याच्या डीपी प्रचंड संतापला आहे. व्हिडिओ शेअर करत तो म्हणाला, नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ सूरजच्या घरातील फर्निचरचा आहे. सूरजच्या नवीन घरासाठी मी सोफा सेट देणार हे मी सूरजला आधीच सांगितलं होतं. सोसायटी फर्निचर देणार हे मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं. 1.5 महिन्यापूर्वी त्याने मला फोन करून विचारलं की दादा सोफा सेटचं कसं करायचं. मी त्याला म्हटलो मी सोफा सेट पाठवतोय, तुला कसा हवा आहे हे तू इकडे बघायला येणार आहेस का की माझ्या पद्धतीने पाठवू हे मी त्याला विचारलं. त्याला मी त्याचे हॉटेलचे फोटोही पाठवले. म्हटलं त्यानुसार मी सोफा सेट पाठवतो सांगितलं. तसंच मी त्याला घराचा पत्ताही विचारला की सोफा सेट तयार झाला की थेट पत्त्यावर पाठवून देतो. तो पुढे म्हणाला, सूरजने मला लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत हे सांगितलं नाही की त्याने फर्निचर बाहेरून घेतलं आहे. मला काहीच कळवलं नाही. त्या माणसाने मला सांगायला हवं होतं. मी माझ्या हिशोबाने पुण्याच्या पार्टीला सांगून सोफा तयार करून घेतला होता. पण त्या माणसाने मला सांगितलं नाही. आज लोक कमेंट करत म्हणतायत की माणसासाठी मी सूरजला फर्निचर देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला मत मिळणार हे आम्हाला तिकडे घरात माहिती नव्हतं. आज आम्ही जे काही आहोत ते आमच्याच हिमतीवर आहोत. आमच्यात क्षमता आहे हे बघून आम्हाला मत मिळालं होतं. मी कधीही मत मिळवण्यासाठी केलं नाही. ते माझ्या रक्तात नाही. मी सूरजला हेही म्हटलं की अरे मी सोफा देणार होतो तुला. तर तो म्हणाला नाही ना, हे दादाने पाठवलंय. मी म्हणालो अरे तू सांगायचं ना त्यांना की सोफा डीपी दादा देणार. तुम्ही सूरजला विचारा ना, मला कशाला विचारताय? सूरजला विचारा. दम असेल तर तुमच्यात. मी आजही सोफा सेट द्यायला तयार आहे. मी त्याच्या भावनाशी बोललो होतो. सूरजला कमेंट करा, तुम्हाला उत्तर तरी देईल का तो? ही माहिती कशी